नमस्कार मंडळी. सस्नेह परिवारामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मंडळी, आज आपल्यासमोर सादर करीत असलेल्या कथेचं शीर्षक आहे दैवयोग. लेखक श्री दिलीप कसगावकर, अभिवाचन सचिन दातार. ऐकूया दैवयोग. मी मनमोकळेपणाने आणि आपुलकीने तुझ्याशी जरा गप्पा काय मारल्या, त्याचा तू गैरअर्थ काढू नकोस हां. राज, अरे तुझी पर्सनॅलिटी छान आहे, बोलणं प्रभावी आहे, इंग्रजी भाषेवर सुद्धा प्रभुत्व आहे. पण पण तुझं शिक्षण, नोकरी, इन्कम, स्टेटस, अरे याचा तरी विचार कर. तू केवळ एक ड्रायव्हर आहेस, ड्रायव्हर. आणि हो, मी तुला सांगितलं ना, मला स्वतःची कंपनी सुरू करायची आहे, चॅलेंजेस स्वीकारायची आहेत, समाजसेवा करायची आहे. तसंही मी नुकतंच अमेरिकेतून MS करून आले. माझे बाबा एका मोठ्या कंपनीत GM आहेत. अरे कुठे तू आणि कुठे मी? आपल्या स्टेटसमध्ये जमीन अस्मानाचा फरक असताना तुझी हिंमत तरी कशी झाली मला मला लग्नाबद्दल विचारायची? काल त्या गुलाब महोत्सवाच्या ठिकाणी त्या पावसामुळे पार्किंगमध्ये पाणी साचलं होतं, तेव्हा तू स्वतः पुढे येत मला पार्किंगमधून गाडी काढून दिलीस. मी न मागताच तुझा नंबरही दिलास. मॅडम, कधीही बोलवा, तुमच्या सेवेला हजर राहीन, असं काही तर म्हणालास. आणि आज माझ्याबरोबर ड्रायव्हर म्हणून मुंबईला आलायस. एवढाच काय तो आपला परिचय? हे घे 5,000 रुपये, तू केलेल्या मस्त ड्रायव्हिंगचे. परत गरज लागली तर नक्कीच तुला ड्रायव्हर म्हणून बोलवेन. निघ तू आता, सौंदर्य सम्राज्ञी नेहा म्हणाली. रात्री स्टार्टअप सुरू करण्याविषयी नेहा आणि सदानंद म्हणजे तिचे बाबा यांची चर्चा चालली होती. नेहा, अगं तू उद्या माझ्याबरोबर ऑफिसला येतेस का? मी तुला आमच्या CEOशी ओळख करून देतो. ते तुला स्टार्टअपविषयी व्यवस्थित गाईड करतील. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी नेहा बाबांबरोबर कंपनीत आली देखील. सदानंद रावांनी CEOना फोन करून नेहाला स्टार्टअपबद्दल गाईड करण्याची विनंती केलीच होती. इट्स माय प्लेजर. मी 5 मिनिटात पोहोचतोय, नंतरच पाठवा नेहाला, CEOनी सांगितलं. मॅम, सर येतीलच आता, तुम्ही केबिनमध्ये बसा ना, साहेबांच्या सेक्रेटरीनी सांगितलं. CEOच्या त्या प्रशस्त आणि वातानुकूलित केबिनमध्ये नेहा आता एकटीच होती. तेवढ्यात, मॅम तुम्ही इथे? न विचारताच केबिनमध्ये आलेल्या ड्रायव्हर राजने विचारलं. सरांना भेटायला आले होते. ऐकलं मी गाडी चालवत असताना. मॅम, आमचे मोठे साहेब ना खूप दयाळू आहेत. अहो, माझ्यावर जीवापाड प्रेम करतात. माझं ऐका, माझ्याशी लग्न करा, स्टार्टअप सुरू करण्याची गरजच नाही तुम्हाला. अहो, मोठे साहेब ही कंपनीच तुम्हाला गिफ्ट करतील माझ्यावरच्या प्रेमापोटी. राज, माइंड युअर ओन बिझनेस. फालतू बडबड करू नकोस. दिवसा ढवळ्या स्वप्न पाहणं बंद कर आणि तुझ्या त्या ड्रायव्हिंगवर लक्ष केंद्रित कर. सर येतीलच सा. आय से गेट आउट. सदानंद सर. मेहा मॅम गेट आउट तुम्हाला नाही तर मला म्हणाल्या. केबिनमध्ये त्याच वेळेला प्रवेश करणाऱ्या सदानंदांना राज म्हणाला. बाबा बघा ना, हा 1.5 दमडीचा ड्रायव्हर मला विचारतोय लग्न करशील का माझ्याशी म्हणून. मग सदानंदांनी राजला जरा ओरडूनच विचारलं, तू डायरेक्ट माझ्या मुलीला विचारलंस? ती नाही म्हणते ना? अरे मला आधी विचारलं असतंस तर मी आधीच तिच्याशी बोललो असतो ना, तिला समजावलंही असतं होकार द्यायला. बाबा, अहो अहो काय बोलताय तुम्ही? अगं नेहा, राज ड्रायव्हर आहेच, पण ते कारचं नाही ग, या भल्या मोठ्या कंपनीचा. अगं, ही कंपनी मोठी करण्यात आणि नावारूपाला आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. अगं राज हेच तर आमच्या कंपनीचे CEO आहेत.
आणि मोठे साहेब म्हणजे त्याचे पिताश्री, ते या कंपनीचे चेअरमन आहेत. ओशाळून रडवेला झालेल्या नेहाला मग सदानंदांनी खांद्यावर थोपटून धीर दिला. नेहाच्या मनात आता राजविषयी आदराची आणि काहीशी अपराधीपणाची भावना होती. पाणावलेले डोळे पुसतच तिने राजकडे पाहिलं. ड्रायव्हर राजकडे नाही, CEO राजकडे. सर, मी चुकले. तुम्हाला वाटेल तसं बोलले. प्लीज फॉरगिव्ह मी. नेहा हुंदके देत कसंबसं म्हणाली. मग नेहाला शांत करत राज म्हणाला, डोंट वरी, मी चुकलोच जरा. माझी खरी ओळख न देता सरळ लग्नाबद्दल विचारलं तुम्हाला. तुमच्याबद्दल सदानंद सरांकडून ऐकलं होतं, फोटोही पाहिले होते. दैवयोगाने झालेल्या तुमच्या पहिल्याच भेटीत माझी विकेट पडली हो. तुमची ओळख व्हावी, तुम्हाला समजून घ्यावं म्हणून मी तुमचा ड्रायव्हर बनलो. स्वतःची कंपनी सुरू करायची आहे, चॅलेंजेस स्वीकारायचे आहेत, समाजासाठी काहीतरी करायचं आहे, या तुमच्या विचारांनी मी प्रभावित झालो. मला हवी अशी सहचारणी मला तुमच्यात दिसली. मग माझी एक रिक्वेस्ट आहे. आता तुम्ही मला बनवाल का ड्रायव्हर तुमच्या भावी जीवनाचा, आणि तुम्हीच चालवा ही कंपनी. असे म्हणत नकळत राजने आपला हात पुढे केला आणि नेहानेही नकळतच तो त्याचा हात धरला आणि राजने तिला हळुवारपणे CEOच्या खुर्चीत आणून बसवलं. तर मंडळी, कसा वाटला हा नेहाच्या आयुष्यातला दैवयोग? अभिप्रायात नक्की लिहा. बरं, आजचं आपलं हे अभिवाचन आणि आपलं सस्नेह चॅनल लाईक करा, मित्रमंडळींबरोबर शेअर देखील करा आणि त्यांनासुद्धा सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.